हॅलो एव्हरीवन. सकाळी मी एक अपडेट टाकली होती इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर पण टाकली होती. सकाळी मी लेवल्स दिले होते तुम्हाला 24,621, 24,868 आणि ही जर लेवल तुटली तर मग गॅप फिल करायला 890पर्यंत जाऊ शकतं, कारण इथे गॅप आहे असं मी सांगितलं होतं. आणि डाऊन साईडला जर 621 ब्रेक झाला तर मात्र 475पर्यंत जाऊ शकतं असं मी सकाळी अपडेट दिली होती. आणि 24,621 ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे असं पण मी सकाळी सांगितलं होतं. ओके, सो हा 15 मिनटाचा चार्ट आहे. आपण 5 मिनटाचा चार्ट करूया. आणि आता मी क्लिअर तुम्हाला सांगते आज काय काय झालं मार्केटमध्ये. ओके, सो आज मार्केट इथे ओपन झालं आहे आणि इथून पहिली कॅन्डल पडली आणि नंतर मार्केट चढायला सुरुवात झालं होतं. ओके, सो मार्केट इथूनच परत खाली पडलं. ह्याचं कारण असं की काल पण ह्या लेवलवरून रिजेक्शन बघायला मिळाले आपल्याला. ह्या लेवलवरून मार्केट पडलं होतं. त्यामुळे तुम्ही जर का इथून बुलिश ट्रेड घेतला जरी असेल तर तुम्ही पहिलं टार्गेट इथंपर्यंत ठेवू शकत होता. ओके, आणि ह्याच लेवलवरून पुन्हा मार्केट पडले. जर हा म्हणजे ही लेवल जी होती ही लेवल तोडूनसुद्धा जर मार्केट वरती गेलं असतं तर कदाचित मार्केट वरतीच जाणार आहे असं आपण म्हणू शकत होतो. पण ही लेवल मार्केटने तोडली नाही आणि इथूनच पडायला सुरुवात झाली होती. ठीक आहे, सो मार्केट पडलं, बरंच पडलं. आणि मार्केटने इथे ज्यावेळेस आता तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळी लाईव्ह मार्केट सुरू असतं त्यावेळी तुम्हाला कसं लक्षात आलं पाहिजे की आता मार्केट कुठेपर्यंत जाईल किंवा कुठेपर्यंत आपण टार्गेट ठेवूया किंवा आता कुठून रिव्हर्स होईल, ह्या गोष्टी लक्षात येण्यासाठी आपण काय करायचं आहे. पहिली गोष्ट हेच आहे की हा इथे कालचा हाय होता, म्हणजे प्रिव्हियस एक हाय होता. ओके, सो हा जो हाय आहे हा हाय या हायपर्यंत इथे मार्केट गेलं आहे. ओके, इथे पण तोच हाय बनला आहे. पण हा हाय तोडून जर मार्केट वर जात असतं तर आपण म्हणू शकत होतं की मार्केट आता गॅप फिल करायला जाऊ शकतं लगेचच. ओके, पण तसं काय झालं नाही. मार्केट तिथूनच रिव्हर्स झालं. त्यामुळे आता ते सुद्धा कन्फर्मेशन तुम्हाला कसं मिळणार. तुम्ही लगेच ह्याच कॅन्डलला एंट्री नाही टाकू शकत. कदाचित मार्केट इथे थोडंसं टाईमपास करून साईडवेज होऊन सुद्धा जाऊ शकत असते. आणि त्यामुळे तुम्हाला कन्फर्मेशनसाठी तुम्ही हा जो स्विंग लो आहे हा वाला स्विंग लो किंवा मग हा स्विंग लो, ओके, ह्या दोन कॅन्डलचं किंवा हा स्विंग लो जो डोळ्यांनी क्लिअरली दिसतो तो स्विंग लो तुटल्यानंतर तुम्ही तुमची एंट्री प्लॅन करू शकता. आणि मग तुम्ही बघू शकता आणि किती मार्केट पडलं आहे. आणि तुम्ही तुमचं टार्गेट जे आहे ते तुमचं आता आजचा जो स्विंग लो होता हा होता. ओके, त्याच्यानंतरचा स्विंग लो कोणता होता, हा होता. तर इथंपर्यंतचं तुम्ही टार्गेट ठेवू शकता आणि इथंपर्यंत तुम्हाला क्लिअरली मार्केट पडलेलं दिसते. ओके, आणि हा सुद्धा लो ज्यावेळी तुटतो त्याच्यानंतर मग तुम्ही 621, 24,621 जी की मी सांगितली होती इम्पॉर्टंट लेवल असणार आहे ती लेवल तुम्ही अचीव करू शकत होता. म्हणजे त्या लेवलचा तुम्ही त्यावेळेस विचार करू शकता. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा लक्षात येतं की आता तुम्ही कोणत्या साईडला ट्रेड करू शकता किंवा तुम्ही जर ऑलरेडी ट्रेड घेतला असेल तर तो तुम्ही होल्ड करायचा आहे की तुमच्या पोझिशन्स लगेच काढायचे. ओके, आता नेक्स्ट थिंग त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे इथे जर तुम्ही बघाल जेव्हा मार्केट ह्या लेवलला आलं होतं त्यावेळी इथे जर RSIवर बघाल तर इथं ऑलरेडी ओव्हरबॉट सिच्युएशनपर्यंत ते गेलं होतं. तर मग इथून मग तुम्ही थोडंसं केअरफुली ट्रेड करायचं. जेव्हा पण मार्केट ओव्हरबॉट ओव्हरसोल्ड ह्या पोझिशनला जातं त्यावेळेस तुम्ही थोडंसं केअरफुली ट्रेड करायला सुरू करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट इथं ज्यावेळेस मार्केट आलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर सुद्धा रील टाकली होती आणि यूट्यूबवर सुद्धा मी एक पोस्ट टाकली होती की इथे डायव्हर्जन्स बनतोय आणि इथे फेकआउट पण झालं आहे. ठीक आहे, सो आता हे मी थोडंसं क्लिअरली दाखवते तुम्हाला. इथे जर का तुम्ही बघाल इथे मार्केटची प्राईस पडत आहे पण ह्याच्यामध्ये RSIमध्ये जर तुम्ही ग्राफ बघाल तर तो वरच्या साईडला जातोय आणि इथे ऑलरेडी हे ओव्हरसोल्ड पोझिशनमध्ये आलं होतं इथे ह्या लेवलला असतानाच. ओके,
आणि मग तिथून तिथून मग RSIचा ग्राफ वरती जातोय आणि मार्केट इथे पडते. ओके, सो ही झाली पहिली गोष्ट. अगेन त्याच्यानंतर काय झालं, ही लेवल 24,621 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, आणि एक्झॅक्टली तुम्ही बघू शकाल की 24,621च्या लेवललाच इथे फेकआउट झालं आहे. फेकआउट म्हणजे काय, ब्रेकआउट झाल्यासारखं दाखवलं आहे आणि मार्केट लगेच रिव्हर्स झाले, म्हणजे इथे एक फेकआउट झालं आहे. ओके, सो तुम्हाला इथे पण लक्षात आलं असेल की 2 कन्फर्मेशन तुम्हाला मिळाले, एक तर डायव्हर्जन्स बनला आहे आणि इथे फेकआउट पण झाला आहे. याचा अर्थ मार्केट इथून रिव्हर्स होणार, इथून वरती जाणार. ओके, अगेन आता ही तुम्हाला अपडेट मी ऑलरेडी इंस्टाग्रामवर टाकली होती. आता ज्यांनी कोणी ती पाहिली असेल आणि ज्यांनी कोणी त्याप्रमाणे ट्रेड घेतले असतील त्यांना प्रॉफिट कदाचित झालं असेल, केलं असेल तर तुम्ही मला नक्कीच, म्हणजे हे ऑब्झर्व जरी केलं असेल तुम्ही पोस्ट पाहिल्यानंतर, तरी मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, सो आता रिव्हर्स होणार. आता इथे फेकआउटच झालं आहे तर मग तुम्हाला फार टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही ह्या लेवलवरती सुद्धा ट्रेड घेऊ शकत होता. इथे थोडासा बफर लावून तुम्ही स्टॉप लॉस लावायचं आणि इथे जर तुम्ही एंट्री घेतली असती, सो तुम्ही बघू शकता की इथून तुम्हाला इथंपर्यंतचं टार्गेट भेटलं आहे. ठीक आहे, सो खूप सुंदर असा हा ट्रेड होता. आय थिंक तुम्ही बऱ्याच लोकांनी अचीव कदाचित केला सुद्धा असेल.